नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजचा विषय काय आहे. तर हे जे ब्रेक कॉल आहे .3 ब्रेक कॉल आहे. हे पण .3च आहे. विषय काय झाला आहे, गाडीचं रनिंग झाल्यानंतर ब्रेक कॉल हे पूर्ण असं काळं पडायला चालू होतं. त्याच्यासाठी ब्रेक कॉल चेंज करणं गरजेचं आहे. आता ब्रेक कॉल हे क्लचसाठी पण यूज होतो आणि ब्रेकसाठी पण यूज होतं. जेव्हा तुम्ही असं ब्रेक कॉल चेंज करत नाही, काय करणार, जसं पुढे जाईल ना तसं गाडीचं पाठीमागचं एखादं व्हील सिलेंडर असतात ते फेल होतात, लिकेज होऊन फेल होतात. त्याच्यासाठी हे ब्रेक कॉल चेंज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आता ठराविक गाडीमध्ये क्लच सिलेंडर येतात आणि क्लच सिलेंडर गिअरबॉक्सच्या आत पण येतो आणि वरती पण येतो, तर मास्टर सिलेंडर येतो. तर कसं होतं, हे दोन खराब होण्याचे चान्सेस ह्या ब्रेक कॉलमुळेच होतात. तुम्ही बघू शकता नवीनची क्वालिटी कशी आहे, पूर्ण रेड असते. ह्यात हे .3 आहे, .4 पण येतं याच्यामध्ये, ते व्हाईट असते पूर्ण. बघू शकता का, दोन्ही पण मी एकच घेतलेलं आहे. हे न्यू आहे आणि हे यूज केलेलं आहे. ह्याच्यासाठी ब्रेक कॉल चेंज करणं गरजेचं आहे.